स्वामी, तुम्ही सांगितलं तर मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. नाही सीते, अग्निपरीक्षा द्यायची गरज नाही. आता हा राम आलाय, आता सगळ्या अडचणी संपवणार आणि तुमच्या या फुलासारख्या गोड चेहऱ्यावर ही उदासी शोभत नाही. त्या बोलक्या डोळ्यांमध्ये ही आसवं मला सहनच होत नाहीत. स्वामी, मला ही अग्निपरीक्षा द्यावी लागणार. कोण द्यायला सांगते? कोणाची हिंमत झाली? नाही स्वामी, नाही. समाज मान्यतेनुसार मला ही अग्निपरीक्षा देऊन माझं पावित्र्य सिद्ध करावं लागणार. ह्यात समाजाचा काय संबंध? गोष्ट तुमच्या आणि माझ्या विश्वासाची आहे आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही. मी आज इथं आलोय ते तुमच्या सुखदुःखात सहभागी व्हायला, आयुष्यभराची जोडीदार म्हणून तुमच्या डोळ्यातली आसवं पुसणं हे जोडीदार म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि माझं प्रेम आणि कर्तव्य ह्याच्या आड जर कोणी आलं तर मी तांडव करायलाही तयार आहे. जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला अडचणीत नाही येऊन देणार. कारण माझा जीव जडलाय तुमच्यावर. मिशन दे धडक बेधडक सक्सेस. शंकरदादांनी प्रेमाचा जाहीरनामा जाहीर केला. अरे कसला जाहीरनामा? शंकरदादाने नाटकाच्या बाजा वाजवलाय. वहिनी वैतागल्यात आणि शंकरदादांचा जर कंट्रोल राहिला नाही ना तर वहिनींची गुंड प्रवृत्ती कधी बाहेर येईल ना गॅरंटी नाही. बरोबर आहे महाराज तुझं. वहिनींच्या गुंड प्रवृत्तीची काय गॅरंटी नाही. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर हा होता शिवशक्ती कॉलेजने सादर केलेला आधुनिक रामायणातला राम सीता भेटीचा नाट्यप्रसंग. तू फक्त बाहेर सापड मला. शंकरदादा नाटकाचा बरं बाजा वाजवला तुम्ही. तर बाजा सोड, इथं माझा बाजा वाजलाय. का? बिंद्रिया अवताज आता मी काय मुद्दाम केलं काय? आम्हाला खरंच वाटलं माझ्या ताईला सन्मान मिळाला म्हणून, पण झालं उलटच. स्वतःला गुंडून घेतलं इंदुराणीनं. तुमची बायको तुम्ही बघा. आता का मी सांभाळू? आता का मी सांभाळू? नात्यात कोण आलत? दिदी दिदी तुला पुरस्कार मिळालाय म्हणून. तुझी बी दिदी आहे ना, तू सांभाळाचा. आज मी इंदुराणी जनार्दन जाधव कृष्णा आणि तिच्या लेकींच्या विरोधात युद्ध जाहीर करतोय. हो, जो मान सन्मान आज त्या रडूगाईनं घेतलाय तो व्याजा सकट वसूल करत नाही. तोवर ही इंदुराणी शांत बसणार नाही. हो, ज्या खानावळीच्या जोरावरती रडूगाय उडतेय, मान सन्मान मिळवतेय, त्या खानावळीवर गाढवाचा नांगर फिरवल्याशिवाय हिंदुराणी गप्प बसणार नाही. हो, कृष्णा आणि तिच्या लेकीसनी जेलात पाठवल्याशिवाय हिंदुराणीच्या काळजाला थंडावा नाही मिळणार. जेल? हा, जेल. लय झाला त्या रडूगायचं.
अजून सहन नसती करत इंदुराने. दिदे नक्की काय गोळा आलंय तुझ्या डोसक्यात? काय प्लॅन आहे? उद्या दिंडी येणार आहे तिच्या दारात. कृष्णा आणि तिच्या लेकीसनी दिंडीच्या खिंडीत गाठणार आहे इंदुराने. आत्ता इथे झालेल्या नाटकातल्या कलाकारांचा सन्मान करणार आहेत सन्माननीय सत्यभामा शिंदे सरकार, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मातोश्री. टाळ्या. बोंबला कळलं का तक्का बाजा वाजला इथे. आता नाटकामध्ये सीता मातेचं भूमिका केलेल्या कलाकाराला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. चांगली कला आहे तुझ्या अंगी. विचार पण चांगले मानलेस, पण आचाराचं काय? तुझं वागणं आणि माजोरडेपणा बघता सीता मातेची भूमिका शोभत नाही तुला. आचारांचा आणि विचारांचा ताळमेळ तर तुमचा पण नाही आहे. ज्या लोकांकडून व्याजानं पैसे घेऊन त्यांना लुटता, त्यांच्यासमोरच मातोश्री म्हणून मिरवता. शोभत नाही तुम्हाला. त्याच माननीय मातोश्रींकडून सत्कार करून घेतलायस तू. शाबास. इतक्यात कुठे चाललात तुम्ही? काय घाई आहे? रामाची भूमिका करणाऱ्या माणसाला पण बोलवा. राम आणि सीतेचा एकत्र सत्कार करू. प्रभू रामचंद्राची भूमिका केलेल्या कलाकाराला विनंती करतो की त्याने सन्मान घेण्यासाठी स्टेजवरती यायचंय. वहिनीसने आता कळणार की तुम्ही गरिबा घरचं भलं पोर नाही तर मातोश्रींचा लाडका आहे. मला इथं यायला भाग पाडणाऱ्या आणि मला नाटकात सहभागी व्हायला भरीच पाडणाऱ्या माझ्या भावांनो, ह्या जन्मात आपली भेट झाली. ह्या जन्मात थोपाडवी दाखवू नका तुमचं.